हॅलो एव्हरीवन, आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. चला तर फायनली आम्ही नागपूरला आलो आहे आणि आता मी आहे माझ्या सासरी आणि आता मी जाणार आहे माहेरी, कारण आज त्यांच्याकडे प्रोग्राम आहे. बघा इथे अव्यू पण छान रेडी आहे, मी पण इथे मस्त रेडी झाली आहे. बाय द वे आल्या आल्या मी आधी माझी आंघोळ करून घेतली, प्रीतमची पण आंघोळ वगैरे झाली, सगळं व्यवस्थित झालं. आणि आज माझा आणि प्रीतमचा उपवास राहणार आहे, बिकॉज तिथे जी पूजा आहे त्याचा पहिला मान आज आमचा राहणार आहे. सो त्यासाठी म्हणून साबुदाणा खिचडी मी बनवली आहे आणि आता ती आम्ही खाली जाऊन खाणार आहे. आणि चला आईची पण ओठी तर नाही भरणार, फक्त त्यांना साडी देईल हळदी कुंकू लावून. सो ते एक छोटासा रिच्युअल करूया आणि त्यानंतर आपण पुढे निघूया जिथे मी जाणार आहे, म्हणजे माझ्या माहेरी जाणार आहे तिथे. आणि तिथे जाण्यापूर्वी थोड्याफार गोष्टी घ्यायच्या आहे मम्मीसाठी, किंवा तिथे सत्यनारायणची पूजा आहे तर फ्रुट्स वगैरे, सो ते पण घेऊया. आणि स्टे कनेक्टेड, आज आणखी काय काय होते ते तुमच्याशी शेअर करते. आणि आजचा दिवस खूप स्पेशल आहे, भरपूर लोक तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे, तर पूर्ण व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. चला हॅलो करून दे अव्यू, हॅलो कर, हॅलो कर पटकन, डिडा हो, कमॉन कमॉन कमॉन. काय झालं तुला? अवीला काही खायचं प्यायचं नाही, त्याला सखी दिदी भेटली आणि तो मस्त मस्तीच्या मूडमध्ये आहे. चला तर सो स्टे कनेक्टेड, पुढे काय होते तुमच्याशी शेअर करते. ही जी मी साडी आणली आहे ना, ही आपण आता आईला देणार आहे. चला, आणि हे आमचं थोडं सामान आहे जे की मी मम्माकडे घेऊन चालले आहे, कारण मम्माकडे मी आज राहणार आहे आणि उद्या मी रिटर्न येणार आहे. थांब अव्यू, आपण सोबत जाऊया. अव्यू कुठे चाललो? सो आता आमचा नाश्ता वगैरे झाला आहे आणि आम्ही निघालो आहे माझ्या माहेरी जाण्यासाठी. थोडंफार मिठाई घ्यायचा विचार करते आहे, पण बघूया म्हणजे रस्त्यात जमलं तर. आणि मी असं काही प्रॉपर मेकअप काही मी केलाच नाही आहे, कारण नागपूरला खूप गरमी आहे. बघू शकता तुम्ही, खूप जास्ती गरमी आहे, म्हणजे पुण्यापेक्षा तर लिटरली डबल आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. सो चला आता आपण निघालो आहे आणि आता आपण थोड्याने पोहोचू, जास्ती लांब नाही आहे, अर्धा तासाचा डिस्टन्स आहे इन बिटवीन माहेर अँड सासर. सो आता तिथे चाललो आहे. मम्मीकडे जातानाच आम्हाला एक स्टोअर लागतं जे हल्दीरामचं आहे, तिथनंच मग मी घरसाठी म्हणजे पूजा होती आणि म्हणूनच थोडी मिठाई घेतली, कारण मला माहिती होतं की रस्त्यात मला कुठेच काही फ्रुट्स भेटणार नाही आहे. माझ्या लग्नापूर्वी जेव्हा कधी माझी आत्या यायची ना, तर कधी पूजा असली किंवा काही असलं तर ती फ्रुट्स किंवा मिठाई वगैरे घेऊन यायची आणि ती सवय मला सुद्धा आहे. कधीही कोणाकडे कोणती पूजा असली तर खाली हाताने जायचं नसते, एक तर तुम्ही तिथे दक्षिणा द्या किंवा फ्रुट्स किंवा काहीतरी असं घेऊन जा, म्हणून मग मी घेतलं होतं. रस्त्यातच अव्यू पण झोपी गेला होता, म्हणून घरी येऊन त्याला छान आतमध्ये झोपायला ठेवलं आणि त्यानंतर प्रीतम पण तिथे बसून होतं त्याच्याबरोबर. आणि इथे नानी मम्मीची हेल्प म्हणून छान कटिंग चॉपिंग चाललंय तिचं इथे, आणि बऱ्याच गोष्टी सुरू होत्या करणं, कारण स्वयंपाक जो आहे तो आज आम्हाला घरीच बनवून घ्यायचा होता. ही माझी आजी आहे आणि ती माझी नानी होती. त्यानंतर मम्मा काहीतरी बाहेरचं काम करत होती, म्हणजे पाणी वगैरे भरत होती ती स्वयंपाकासाठी, आणि म्हटलं चला आता मी पण तुला हेल्प करते, म्हणून इथे लसूण सोलायसाठी मी बसली होती. सोबत डावीकडनं कथा सुरू होती, उजवीकडे स्वयंपाकाची तयारी सुरू होती. आतमध्ये अव्यू प्रीतम बसला होता, अव्यू झोपला होता. सो असं काहीसं चाललं होतं. सगळ्यांनी मिळून स्वयंपाक करण्यात वेगळीच मजा आहे आणि ती मजा आज मी इथे एक्सपिरियन्स करणार आहे. माझा भाऊ कधी एवढा मोठा झाला खरं तर मला कळालंच नाही. आधी खूप त्रास द्यायचा मम्मीला, खूप म्हणजे खूप मार खाल्लाय त्यांनी, आणि आता एवढा समजदार आणि मोठा झालाय की पप्पांच्या ऑलमोस्ट 90% रिस्पॉन्सिबिलिटीज त्यांनी घेतल्या आहे. कथेत बसायचं, दुकान सांभाळायचं, घरी काय वस्तू हव्या ते द्यायचे, कोणाचे प्रोग्राम असेल तर पप्पांना पाठवायचं, स्वतः दुकान सांभाळायचं. बऱ्याच गोष्टींमध्ये तो आता पूर्णपणे सहभागी होतो आहे आणि हे सगळं बघून एका मुलीला खूप छान वाटतं. एकीकडे आरती सुरू होती आणि दुसरीकडे स्वयंपाकाची तयारी सुरू होती. ऑलमोस्ट 50 ते 60 लोक जेवणाला येणार होते, त्याचीच इथे तयारी सुरू आहे. सो आज मेन्यूमध्ये डाळ भाजी आणि सोबतच गवाराच्या शेंग्याची भाजी राहणार होती, आणि सोबतच मग आणखी पण बऱ्याच गोष्टी राहणार आहे. ते काय ते पुढे तुम्हाला दाखवतेच. चला आता कृषिका पण आली होती, ती तिच्या घरी होती, आता इकडे आली. तर आल्याच तिला हे कामाला लावलं की सगळ्यांना आरती वगैरे तू दे म्हणून, आणि हे काम नेहमीच घरचे जे सगळ्यात छोटे असतात ना ते करतात. आज सिद्धार्थ अवेलेबल नव्हता आणि म्हणूनच
कृषिकाला हे काम करायला लावलं होतं. जेव्हा कधी आपण आरती घेतो ना तेव्हा नेहमीच त्याच्यात दक्षिणा काहीतरी टाकावं लागते, पण आमच्याकडे आज काहीच कॅश नव्हते माझ्याकडे आणि प्रीतमकडे. म्हणून मग आम्ही तिला म्हणत होतो गंमतमध्ये की इथे QR कोड ठेव, इथे आम्हाला पैसे द्यायचे आहेत म्हणून. पण जोक्स पार्ट छान अशी मी पण आरती वगैरेमध्ये सहभागी झाली. सोबतच सत्यनारायणची जी कथा होती त्यांचीसुद्धा पूजा करून घेतली. खूप छान वाटलं. पप्पा काही कारणास्तव बाहेर गेले होते, त्यानंतर ते घरी आले आणि मग मी इथे नाश्त्याला, कारण सगळ्यांनाच उपवास होता, सत्यनारायणची कथा त्यांच्या घरची होती म्हणून, तर भगर बनवलं होतं. मम्मीने ऑलरेडी साबुदाणा भिजू घातला होता, पण आम्ही जेव्हा घरी आलो तेव्हा मी सासरी ऑलरेडी साबुदाणा खाल्ला होता म्हणून म्हटलं तिला भगर बनव आणि पटकन पण बनतो. सो भगर इथे बनवून घेतला आणि आमचा अर्धा स्वयंपाक वर आणि अर्धा स्वयंपाक खाली असं चाललं होतं. वरचं एवढं काही यूजमध्ये येत नाही, पण कधी असा प्रोग्राम असला तेव्हा आम्ही वरची जी स्पेस आहे ती वापरतो. आणि अव्यू बघा इथे मागे लागलं होतं की आई मला तू धर, पण आज माझं होतं की नाही रे बाबा, आज मी तुला धरणार नाही आहे, आज मला बरेच कामं माझ्या मम्मीला हेल्प करायची आहे. आणि मावशी मामा असल्यावर आईची कायच गरज असते. सो असंच कायचं होतं. त्याला लॉलीपॉप पण मिळालं होतं. आम्ही कितीही जरी नाही म्हटलं ना तरी मावशी आणि मामा हे बिघडवण्यात नंबर 1 असते आणि आत्यासुद्धा. तर मी पण आता लवकरच आत्या कधीतरी होईल तेव्हा मी सुद्धा याच्या बाळांना असंच बिघडवणार आहे. पण अव्यूची एक सवय खूप छान आहे की तो शेअरिंग इज केअरिंग कळाला आहे त्याला. तो आता सगळ्यांनाच आपल्या वस्तू देतो आणि अशा जे मावशी असतात ना ती त्याची वस्तू घेऊन पळून जाते. जोक्स पार्ट अशीच त्यांची मजा मस्ती सुरू होती. इथे माझ्या मामाचा मुलगा पण आला होता, कृष त्याचं नाव आहे. तर अव्यूबरोबर त्याची खूप चांगली जमली होती आणि आजकाल ना अव्यू सगळ्याच लहान मुलांबरोबर खूप छान खेळतो. म्हणजे त्याला त्याच्या वयाचे लोक लागतात खेळायसाठी आणि तो खूप एन्जॉय करतो, अजिबात भांडत पण नाही. आणि तो तिथे बिझी होता म्हणून म्हटलं कृषिकाला चला आपण चपात्या करायला घेऊया, कारण आम्हाला 6 पायल्यांच्या चपात्या करायच्या होत्या, एवढे लोक होते त्यामुळे. सो मी आणि कृषिकाने मिळून इथे सगळ्या चपात्या बनवून घेतल्या. माझं असं होतं की आपण लोक येण्यापूर्वी सगळा स्वयंपाक, सगळ्या चपात्या, क्लिनिंग अँड ऑल सगळं आवरून घेऊया, म्हणजे आपण सगळ्यांसोबत छान टाईम स्पेंड करू शकू. आणि म्हणूनच मी म्हटलं कृषिकाला नको आपण टाईम वेस्ट करायला, पटापट आपण आपल्या चपात्या आवरून घेऊ. छान असं चपात्या बनवून घेतलं. सगळी क्लिनिंग वगैरे पण झाली होती आणि त्यानंतर मी पण छान असं साडी घालून नेसून रेडी होती. साडी ही माझ्या मम्माची आहे, माझ्या मेहंदीच्या वेळेस त्यांनी घेतलेली. आणि ही साडी नेसल्यावर मला असं वाटत होतं की माझ्यावर खूप सूट करत आहे, खूप सुंदर दिसत होती. सो कधीतरी नेक्स्ट टाईम पण मी ही नक्कीच घालेल. आणि त्यानंतर ना हे रितेश दादा आणि वहिनींनी पण आमच्यासाठी छान कपडे वगैरे आणले होते. सो ते माझं ऑक्शन करून आम्हाला देत होते. मी म्हटलं पण त्यांना याची गरज नव्हती, पण त्यांनी ना अव्यूच्या फर्स्ट बर्थडेच्या वेळेसच हे सगळं घेऊन ठेवलं होतं आमच्यासाठी. म्हणजे त्यांना वाटलं होतं की आम्ही फर्स्ट अव्यूचा बर्थडे थोडा मोठा सेलिब्रेट करू, पण आम्ही काही अव्यूचा बर्थडे सेलिब्रेट नाही केला, म्हणजे घरच्या घरीच केला होता. आमचं असं होतं की अव्यूचा 5वा बर्थडे आपण छान करूया, तेव्हा त्याचे मित्र पण राहतील आणि त्यालासुद्धा समज बऱ्यापैकी येईल. छोट्यापणी त्याला काही कळणार नाही. ॲट द सेम टाईम अव्यू थोडासा फॉर्म्युला मिल्क बेबी होता आणि जेव्हा तो जन्माला आला तेव्हा सुद्धा तो थोडा नाजूक होता, म्हणून आम्हाला त्याची थोडीशी जास्ती काळजी वाटत होती आणि म्हणून आम्ही ते अवॉइड केलं होतं. तर त्याच वेळेस यांनी ना आमच्यासाठी हे कपडे वगैरे घेऊन ठेवले होते. सो आज त्यांना तो चान्स मिळाला की ते आम्हाला देईल आणि ते घेऊन आले होते आमच्यासाठी. खूप छान वाटत होतं आणि त्या सगळ्यांना खूप खूप थँक्यू सो मच की त्यांनी आमचा विचार करून आमच्यासाठी एवढं सगळं आणलं. खरं तर ते आम्हाला भेटतात, बोलतात, तेच खूप आहे, पण तरीसुद्धा त्यांनी त्यांच्या खुशीने हे सगळं आणलं, तर मला खूप छान वाटलं. आणि त्यानंतर ना माझी वहिनी आहे, घराच्या बाजूलाच राहतात, तर ते त्यांना कळालं की मी आली आहे. सो म्हणून ते माझ्याशी भेटायला आले होते. आम्ही भरपूर वेळ तिथे उभ्याच गप्पा मारत होतो. त्यानंतर मम्मी बोलली की चला आता आवरा, आपल्याला जेवायला बसवायचं आहे. सो हे तिघी पण जे दिसले ना तुम्हाला आता, ते माझ्या आत्याच्या मुली आहे आणि आम्हा सगळ्यांचंच बॉन्डिंग खूप स्पेशल आहे. आम्ही म्हणजे नेहमीच त्यांना कळालं की मी आली आहे आणि मी त्यांना बोलावलं तर ते नेहमी माझ्याशी भेटायला येतात आणि मला ते खूप छान वाटते. त्यानंतर ही माझी मोठी आई आहे आणि आई, ताई, आजी आणि सगळे सगळे पण आले होते जेवायला. बाबा नव्हते आले कारण त्यांना थोडं पायाला त्रास आहे, सो त्यांना बसा उठायला त्रास होतो म्हणून ते नव्हते आले. बाकी बघा मग आता इथे आमची तयारी सुरू झाली आहे. म्हणजे आधी आम्हाला बसवलं, छान आमचं औक्षण वगैरे केलं, हार वगैरे घातलं होतं. म्हणजे हे नेहमीच करतात, जे कोणी सवाशीण ब्राह्मण म्हणतात आमच्याकडे याला, तर सवाशीण ब्राह्मण ठेवतात म्हणजे कधी कथा वगैरे असली तर, आणि मग त्यांची एंड ऑफ द डेला छान पूजा करून त्यांना सगळ्यात पहिले जेवायला देतात. तर आज माझा आणि प्रीतमचा तो मान होता, जे मी तुम्हाला
स्टार्टिंगला बोलली ना की आज आमचा पहिला मान आहे, तर हे तेच होतं. सो इथे तशीच काहीशी प्रोसिजर सुरू होती. आणि त्याचबरोबर ना बिकॉज धोंड्याचा महिना आहे तर तो पण एक रिझन होतं. सोबतच मध्ये तुम्हाला दिसत असेल अनारसे, दिवा आणि तांब्याची ताट, हे सगळं पण आय थिंक तांब्याचीच ताट होती ती, हे सगळं पण आम्हाला दिल्या गेलं होतं. कृषिकाने छान अशी रांगोळी काढली होती, दोघांच्या पण ताटापुढे फुलं वगैरे ठेवले होते. असं नॉर्मली कधी केलं नव्हतं मम्मीकडे, पण यावेळेस त्यांनी केलं. थोडंसं ट्रेंड आहे म्हणून पण, छान वाटेल म्हणून पण, आणि आम्हाला स्पेशल फील करवायचं म्हणून पण. सो हे सगळं सुरू होतं. आणि आमच्यामुळे हे एवढं लेट झालं होतं. लेट करण्याच्या मागचं रिझन हे होतं की येणाऱ्या 8 दिवसात माझ्या एका भावाचं लग्न आहे. सो आमचं असं होतं की धोंडा आणि लग्न असं थोडंसं जमलं पाहिजे. सो इन बिटवीन 8 दिवस होते. मी म्हटलं ठीक आहे आपण जाऊया, मम्मा म्हणत आहे तर आधी आमचं होतं 6 तारखेला यायचं, पण आम्ही मग ते पोस्टपोन करून 14ला आलो आहे. आणि म्हणजे 13ला निघालो, 14ला पोहोचलो. आणि आजच आय थिंक उद्याला हा महिना संपणार आहे. सो आज आमचा हा जो धोंडा आहे तो पार पडला होता. मम्माने माझ्यासाठी खूप छान छान 2 ते 3 ड्रेसेस घेतले होते, पर्स आणि सोबत जे आपले शृंगार असताना ते सगळं सामान तिने माझ्यासाठी घेतलं होतं. आणि प्रीतमसाठी पण खूप छान छान टी शर्ट्स, कुर्ता वगैरे सगळं घेतलं होतं. मला खूप असं वाटतं की यार मी यांच्यासाठी काहीच करू शकत नाही आणि ते लोक माझ्यासाठी एवढं सगळं करतात. तर माझ्या ना मनात ती गोष्ट दुखते, मला ती गोष्ट की मला नको आहे एवढं सगळं. तुम्ही फक्त फॉर्मॅलिटी म्हणून थोडंफार काहीतरी द्या, पण एवढं सगळं नको. पण आता ते आई वडील आहे, आपण त्यांना कितीही नाही म्हटलं तरी ते आपल्यासाठी करतीलच. आणि त्यांना असं होतं की मला एकुलती एक मुलगी आहे, तर मी तिच्यासाठी नाही तर कोणासाठी करणार. सो म्हणूनच तिने असं सगळं केलं होतं, छान जेवण वगैरे. आणि जेवणात पण मस्त असं गुलाबजाम होते, शेव, पापड, सोबतच गवारच्या शेंग्याची भाजी, कढी आणि डाळ भाजी वगैरे पण होती. मस्त सगळं होतं. मिठाईचा डब्बा वगैरे छान आमच्यासाठी आणला होता. असं होतं ना की किती खर्च केला तुम्ही आमच्यासाठी, एवढं नको करा, मी कधी एवढ्या सगळ्या गोष्टींची परतफेड करू, म्हणजे आम्हाला कधी चान्स मिळेल. चान्स मिळण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा एवढं मी कधी अर्न करेन की मी तुमची एवढी सगळी हेल्प करू शकेन. तर ह्या सगळ्या गोष्टींना मला खूप हर्ट करतात. आता त्यांना त्यांच्या मुलीसाठी हे सगळं करायला आवडते म्हणून मी म्हटलं ठीक आहे तुम्हाला आवडते तर तुम्ही करा, पण नक्कीच मी खूप काही करेल माझ्या आयुष्यात. मला माहिती आहे, मला स्वतःवर खूप कॉन्फिडन्स आहे. आणि त्यावेळेस मी माझ्या मम्मी पप्पाची हवी त्याच्यापेक्षा जास्ती मदत करेल, त्यांना खूप सुखी ठेवेल. नॉट इवन मम्मी पप्पा, माझ्या सासू सासऱ्यांची सुद्धा, पण त्यांना एवढी गरज नाही आहे. खरं तर मम्मी पप्पांना पण गरज नाही आहे, बट तरीसुद्धा माझी जी काही मनात इच्छा आहे की मी त्यांची हेल्प करू, काही त्यांना नवीन वस्तू देऊ, काहीतरी छान गिफ्ट देऊ, तर हे सगळं मी नक्कीच पूर्ण करेन. प्रीतमने त्याच्या आयुष्यात कधीच उपवास केला नव्हता. तसं तर आजही त्याचा काही प्रॉपर असा उपवास नव्हता. त्यांनी 2-3दा खाल्लं होतं, पण उपवासाच्या गोष्टी खाल्ल्या होत्या. आणि आज पहिल्यांदा त्यांनी उपवास केला होता. तर त्याचं असं झालं होतं की तुम्ही हे सगळे फॉर्मॅलिटी नंतर करा, आधी मला खायला द्या, कारण मला माहिती आहे, आय नो ही की कसा आहे तो, त्याला भूक लागली की कंट्रोल होत नाही. आज त्याला कोणी जेव पण नाही म्हटलं तरी त्याचं सुरू झालं होतं सगळं औक्षण वगैरे केल्यानंतर. आणि त्यानंतर आमचं मस्त पोटभर जेवण झालं. आम्ही इथे बसून मस्त गप्पा गोष्टी मारत होतो. सगळ्यांनी छान जेवण वगैरे केलं, आई ताई आजीनी वगैरे. आणि मग प्रीतम बोलला की आता मी घरी जाते या सगळ्यांना घेऊन, बिकॉज बाबा घरी एकटे आहे. हे सगळे घराकडे निघाले. आणि त्यानंतर मग मी वर गेली, कारण वर बरेच लोक होते, आत्या मावशी सगळेच लोक येणार होते, आणखी पण बरेच लोक येणार होते आणि अजूनही काही लोक होते. सगळ्यांशी बराच वेळ बसून गप्पा गोष्टी केल्या. खूप छान वाटलं. सगळेच मला खूप जीव लावतात, म्हणजे सगळेच लावतात, मामाकडले, आत्याकडले, मावशीकडले सगळेच लोक जीव लावतात. ते त्यांना कधीही बोलावलं तर ते येतात आवर्जून, वेळेत वेळ काढून. आणि या सगळ्या गोष्टींसाठी मी खूप ग्रेटफुल आहे की ते सगळे लोक एवढा आमचा मान ठेवून आमच्या घरी येतात. म्हणजे मी बोलवलं, मम्मीनी बोलवलं तरीसुद्धा. यापूर्वीसुद्धा आम्ही एक गेट टुगेदर केलं होतं, तरीसुद्धा त्यांनी सुट्ट्या काढल्या होत्या काही लोकांनी आणि ते आले होते भेटायला. तर मला खूप छान वाटलं होतं. अनफॉर्च्युनेटली त्यावेळेस मी व्हिडिओ नव्हती करू शकली, बिकॉज माझ्या स्पेसचा खूप इश्यू होता फोनमध्ये. सो असं काहीसं झालं होतं. आता बघा सगळ्यांची जेवणं झाली होती, त्यांना घरी जायचं होतं. आणि अव्यूचं एवढं रडगाणं सुरू झालं होतं की मला पण गाडीवरच फिरायचं आहे, आई मला गाडीवर घेऊन चल. त्याला 1-2 राऊंड मारले तेव्हा कुठेतरी तो थोडा शांत झाला. आणि त्यानंतर तरीसुद्धा त्याचं रडगाणं चाललं होतं. तर चेतनने त्याच्यासाठी चॉकलेट आणलं होतं, म्हणजे लॉलीपॉप आणलं होतं आणि त्याला बिझी ठेवलं थोडंसं. आणि त्यानंतर बघा हा आहे अभिनव, कामिनीचा मुलगा, माझ्या आत्याच्या मुलीचा मुलगा. खूप ॲक्टिव्ह आहे आणि खूप छान बाळ आहे हे. थोडं बदमाश आहे, पण लहान मुलांनी बदमाशच राहायला पाहिजे, तेव्हाच ती खरी मजा असते. सो बघा इथे हा आपला एन्जॉय करतो आहे लॉलीपॉप. आणि हा नवीन आता कराटे शिकला आहे, त्यामुळे तो आम्हाला त्याचे स्टंट्स जे असतात ना ते करून दाखवत होता. खूप भारी वाटत होतं हे सगळं बघून की बहिणीचा मुलगा म्हणजे आपलाही मुलगाच असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आपले मुलं शिकत आहे, पुढे जात आहे, छान छान गोष्टी शिकत आहे. हे सगळं बघून खूप छान वाटत होतं. आणि खरं तर ह्या सगळ्या गोष्टी ना प्राऊड मुमेंट असतात जेव्हा आपलं बाळ
बाळ असं काहीतरी छान करून दाखवतं. सो असंच काहीचं अभिनव आपल्या सगळ्यांना करून दाखवत होतं. आणि जेवढा अभिनव हुशार आहे ना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, तेवढाच तो अवयुक्तला आपण जीव लावतो. म्हणजे इतकं छान खेळतो त्याच्याशी. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल, तुम्हाला खूप आवडेल त्यांची मस्ती. कारण उद्या आम्ही कामिनीकडे जाणार आहोत आणि तो दिवस खूप स्पेशल राहणार आहे. सो नक्की नेक्स्ट व्हिडिओ पण बघा. आणि बघा, काही फोटोज मी त्या दिवशी घेतले होते सगळ्यांनी मिळून. सो ते फोटोज पण मी इथे ॲड करते. आय होप की तुम्हाला नक्कीच हे फोटोज व्हिडिओज आवडले असतील. चला तर माझा हा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला आजचा माझा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल. सिम्पल होता, भरपूर लोक होते यामध्ये आणि खूप छान वाटलं सगळ्यांना. खूप थँक्यू, खूप खूप थँक्यू, स्पेशली माझ्या आईवडिलांना. आणि चला माझा व्हिडिओ इथेच एंड करते. अजून जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया मस्त एका नवीन व्हिडिओबरोबर. तेव्हापर्यंत बाय. आणि याच्यानंतरचे व्हिडिओज बघायला अजिबात विसरू नका, कारण नागपूरचे मी प्रत्येक दिवसाचे छान छान व्हिडिओज केले आहे. सो तुम्ही पण बघून खूप एन्जॉय कराल. चला भेटूया लवकरच. तेव्हापर्यंत बाय.